ठीक आहे. ओके. हा? नमस्कार. आजचा जो आपला विषय आहे तो सगळ्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा आहे. ज्यांना ज्यांना फील्डवर्क करायचं आहे आणि डेटा गोळा करायचा आहे, माहिती संकलित करायची आहे, अशा सर्व अभ्यासकांना आजचा विषय अत्यंत महत्वाचा आणि उपयुक्त वाटेल. या विषयाचं तसं इंग्रजीमधलं शीर्षक आहे पायलट स्टडी. पण आपण त्याला चाचणी अभ्यास असं म्हणतो. याचं कारण असं आहे, की एखाद्या मोठ्या संशोधनाला प्रारंभ करण्यापूर्वी त्या संशोधनाचं जर आपल्याला व्यवस्थित आकलन झालं असेल, त्याचं स्वरूप जर आपल्या लक्षात आलं असेल, की मला नेमका कशाचा अभ्यास करायचा आहे, काय शोधून काढायचं आहे आणि कशा पद्धतीने, तर आपण तो अभ्यास खूप चांगल्या प्रकारे करू शकतो. आणि म्हणून जसं की आपण मराठीमध्ये एक साधी म्हण वापरतो, "शितावरून भाताची परीक्षा." त्याच पद्धतीने आपण संपूर्ण अभ्यासाचं स्वरूप व्यवस्थित लक्षात यावं, त्यातून आपल्याला योग्य ती माहिती मिळावी याकरिता आपण या प्रकारचा अभ्यास घेत असतो. मग आपल्याला चांगला रिसर्च करण्याकरता काय करायला पाहिजे, चांगलं संशोधन करण्याकरता? तर आपण ज्या क्षेत्रामध्ये, ज्या भागाचा, भौगोलिक क्षेत्राचा अभ्यास करणार आहोत, त्याचं आपल्याला पूर्ण आकलन असलं पाहिजे, पूर्ण माहिती असली पाहिजे. ज्या विषयाच्या संदर्भात आपण त्या क्षेत्राचा अभ्यास करणार आहोत, त्या विषयाच्या संदर्भात तो विभाग, ते क्षेत्र, तो जिल्हा, तो प्रदेश कशा प्रकारचा आहे, याची पण आपल्याला माहिती असली पाहिजे. ज्या उत्तरदात्यांकडून आपल्याला उत्तरं अपेक्षित आहेत, ते त्या विभागात कशाप्रकारे कार्यरत आहेत, उपस्थित आहेत, त्यांचं एकंदर कल, त्यांचं मनोभूमिका याची आपल्याला माहिती असली पाहिजे. आणि ज्या तंत्राचा वापर करून आपण माहिती संकलन करणार आहोत, ते तंत्र तिथे उपयुक्त आहे किंवा नाही हेही आपल्याला कळलं पाहिजे. तर या 4 गोष्टी आपल्या बरोबर लक्षात आल्यात, तर आपण स्वाभाविकपणे आपल्या संशोधनाला योग्य दिशा आणि गती देऊ शकतो. आणि म्हणून कुठलंही संशोधन सुरू करण्यापूर्वी आपल्याला आधीच त्या संशोधनाच्या विषयाचा, क्षेत्राचा पूर्ण अभ्यास करणं अत्यंत आवश्यक आहे. आणि मग याच्याकरता आपल्याला काय आवश्यक आहे, की ज्या क्षेत्राचा अभ्यास करायचा आहे त्याची आपल्याला अगदी सखोल आणि विस्तृत माहिती असली पाहिजे. आपल्या या माहितीतून आपल्या दृष्टिकोनात एक स्पष्टता आली पाहिजे, की मला नेमकं या व्यक्तींकडून, या भागातून या प्रकारची माहिती हवी आहे आणि ही या पद्धतीने मला मिळणार आहे. ज्या लोकांना आपण भेटणार आहोत, मग ते प्रश्नावलीच्या संदर्भात माहिती गोळा करण्याकरता असो किंवा मुलाखत घेण्याकरता, त्या लोकांचं आपल्याला योग्य मनोभूमिका समजलीच पाहिजे. नाहीतर आपण ज्या तंत्राचा वापर करू, ते तंत्र कोणतंही असो, आपल्याला अपेक्षित माहिती मिळणार नाही, आपलं काम साध्य होणार नाही. आणि आपल्या सुद्धा दृष्टिकोनामध्ये, कार्यपद्धतीत एक वस्तुनिष्ठ दृष्टिकोन असला पाहिजे. बरेच वेळा आपण काहीतरी पूर्वग्रह घेऊन लोकांना भेटतो. हे लोकं मला मदत करणारच आहेत किंवा मदत करणारच नाहीत, अशा प्रकारची आपली एक चुकीची भावना करतो. आणि त्यामुळे मग आपल्या या पूर्वग्रहामुळे आपल्याला अपेक्षित माहिती न मिळता भलतीच माहिती मिळते किंवा माहिती मिळतच नाही. योग्य प्रकारे आपण जर आपलं कार्य केलं, एक विशिष्ट व्यवस्था लावून शिस्तबद्ध पद्धतीने, तर आपल्याला अपेक्षित माहिती सहजपणे प्राप्त होऊ शकते. बरेच वेळा एखाद्या क्षेत्राचा अभ्यास करताना आपल्याला असं लक्षात येतं, की त्या क्षेत्रात खूप वेगवेगळ्या प्रकारचे लोकं राहतात. त्यांच्या मनोभूमिका परस्पर विरोधी आहेत. त्यांचे दृष्टिकोन परस्पर विरोधी आहेत. त्यातले काही लोकं कधीच कोणाला सहकार्य देत नाही असं आपण ऐकून आहोत. मग त्याच्यामुळे आपला एक पूर्वग्रह तयार होतो. अशा वेळेला त्या भागात संशोधन करणं, त्या संस्थेकडून माहिती मिळवणं विलक्षण कठीण जातं. मग आपला हा जो काही पूर्वग्रह आहे बरोबर आहे का? त्या क्षेत्रातील लोकांकडून आपल्याला खरोखर माहिती मिळू शकेल किंवा मिळू शकणार नाही, यात काही अडचणी आहेत का? हे जर समजून घ्यायचं असेल, तर आपण हा अशा प्रकारचा चाचणी अभ्यास केलाच पाहिजे. कधी-कधी जे उत्तरदाते आहेत ते इतके विखुरलेले असतात, की प्रत्येकाला भेटून त्याची मनोभूमिका समजून घेणं अत्यंत खर्चिक, वेळखाऊ काम होऊ शकतं. मग त्यातल्या काही प्रातिनिधिक लोकांना जर आपण भेटलो, तर आपल्याला चांगली माहिती मिळू शकते, यात पूर्ण आकलन होऊ शकतं. याही करता आपल्याला चाचणी अभ्यासाची आवश्यकता असते. आणि एक नेहमी लक्षात ठेवा, की जर आपला अभ्यासाचं स्वरूप, आपल्या समस्येचं स्वरूप आपण जर खूप योग्य प्रकारे परिभाषित केलं असेल, तर आपल्याला त्याचं नेमकं आणि अचूक उत्तर मिळवणं देखील फारसं कठीण जात नाही. असं म्हणतात, की एका शीतावरून आपल्याला संपूर्ण धान्याच्या दर्जाची, गुणवत्तेची कल्पना येते. जेव्हा आपण एखाद्या पदार्थाला, एखाद्या धान्याला विकत घेतो, गहू असेल, तांदूळ असेल, आपण काही संपूर्ण पोत्यामधल्या गव्हांची परीक्षा करत नाही, तांदूळाची परीक्षा करत नाही. तसंच जेव्हा आपण लोकांबद्दल एखादं मत कायम करतो, तेव्हा आपण सर्व लोकांना भेटलेलो नसतो. त्यातल्या काही 4-5 लोकांचा भेटून आपल्याला जो काही अनुभव आला असतो, त्याच्या आधारावर आपण एखादं विशिष्ट मत तयार करतो. काही वेळा आपण सांगतो, की ते पूर्व भारतात राहणारे लोक आहेत, त्यांचं गणित खूप पक्का आहे. दक्षिण भारतात राहणाऱ्या लोकांचं इंग्रजी खूप पक्का आहे. आपण काही त्या सर्व लोकांना भेटलो असतो का? त्यातल्या काही लोकांशीच आपली कधीतरी संवाद झाला असतो, त्यांचं इंग्रजी ऐकून आपण प्रभावित झालो असतो. मग आपल्याला असं वाटतं, की जे कोणी दाक्षिणात्य आहे, तेच फक्त इंग्रजी चांगलं बोलू शकतात. हे काही खरं नसतं. आणि म्हणून
आपलं जर मत अधिक वस्तुनिष्ठ करायचं असेल तर आपण जरा थोडा व्यवस्थित आणि विस्तृत अभ्यास केला पाहिजे. मग या चाचणी अभ्यासाची संकल्पना काय आहे? सगळ्यात महत्वाचं म्हणजे चाचणी अभ्यास आपण एखाद्या विषयाच्या अध्ययनाला, संशोधनाला प्रारंभ केल्यानंतर मला हा अभ्यास प्रकारे करायचा आहे, हे संशोधन कसं पूर्ण करायचं आहे याची जाणीव होण्याकरता. संशोधकालाच त्याच्या विषयाची जर जाणीव बरोबर नसेल तर संशोधनाचा दर्जा काही फारसा उन्नत राहू शकत नाही. आणि याच्याकरता म्हणून पहिली जर कोणती महत्वाची बाब असेल तर ती म्हणजे योग्य प्रकारे अध्ययनाला सुरुवात करणं. अध्ययन करताना आपला दृष्टिकोन अधिक विशाल, स्पष्ट असला पाहिजे. संशोधनाचं स्वरूप, समस्येचं स्वरूप लक्षात घेऊन आपण आपला दृष्टिकोन विकसित केला पाहिजे. यावर भर देणं अत्यंत आवश्यक आहे. असं न करता जेव्हा आपण अभ्यास करतो त्यावेळेला आपण बरेच वेळा चुका करतो. लक्षात घ्या, एक दोन उदाहरणं तुम्हाला सांगतो. जर समजा आपल्याला पूर्ण पश्चिम महाराष्ट्राचा किंवा पूर्ण महाराष्ट्राचा अभ्यास करायचा असेल तर एवढ्या मोठ्या प्रदेशाचा अभ्यास करणं, सरळ अभ्यासाला सुरुवात करून, सरळ संशोधनाला सुरुवात करून प्रारंभ करणं मुळीच योग्य होणार नाही. कारण या महाराष्ट्रात जवळपास 31 जिल्हे आहेत. या जिल्ह्यांमधल्या लोकसंख्येचं स्वरूप, त्यांच्या एकंदरीत डेमोग्राफीचं, लोकसंख्या रचनेचं स्वरूप आपल्याला माहिती नाहीये. आपण कोणत्या प्रकारच्या लोकांना भेटल्यावर कोणत्या प्रकारची माहिती मिळणार आहे याची आपल्याला जाणीव नाही. मग अशा वेळेला जर आपण एखादा चाचणी अभ्यास केला आणि या संपूर्ण प्रदेशातल्या काही निवडक प्रातिनिधिक लोकांना, संस्थांना किंवा उत्तरदात्यांना भेटलो, त्यांच्यावरून आपल्याला एक आकलन तरी होईल की बा आपल्याला अभ्यास कशा प्रकारचा करावा लागणार आहे, कोणत्या अडचणी येऊ शकतात, त्याच्याकरता आपण काय एक व्यूहरचना आखली पाहिजे. दुसरी महत्वाची बाब म्हणजे कधी कधी आपला जो ज्ञादर्श असतो, आपला जो नमुना असतो हा फार विस्तृत असतो. आज पुण्याची लोकसंख्या 60 लाख आहे. आपण पुणे शहरातील एका विशिष्ट प्रकारच्या ग्राहकांच्या वर्तनाचा अभ्यास जरी करायचं ठरवलं तरी सामान्यपणे त्या ग्राहकांच्या गटामध्ये 2 लाख 3 लाख लोक सहजपणे असू शकतात. मग या 3 लाख लोकांचा आपण अभ्यास करतो का? शक्य नाही. फिजिकली, भौतिक दृष्ट्या सुद्धा हे शक्य नाही. आपल्यापाशी किती शारीरिक सामर्थ्य असलं, किती पैसे असले तरी इतक्या सगळ्या लोकांना आपण भेटू शकणार नाही. मग आपण काय करतो? आपण एक नमुना निवडतो. पण हा नमुना देखील फार मोठा होतो. 5% जरी 3 लाखांचे म्हटले तरी 15,000 होतात. मग 15,000 लोकांना आपण सरळ भेटून माहिती गोळा करण्याचा प्रयत्न केला आणि आपलं जर काही चुकलं असेल तर आपले निष्कर्ष देखील चुकतील. मग त्याच्याकरता आपण जर त्या 15,000पैकी 150 किंवा 75 लोकांना भेटून आपण जे काही माहिती मिळवणार आहे तशी माहिती त्या पद्धतीने त्यांच्याकडून मिळू शकते का, ते लोक आपल्याला सहकार्य करतील का, याची जर आपण माहिती घेतली, त्याचं आपल्याला जर योग्य आकलन झालं तर निश्चितपणे आपला अभ्यास अधिक चांगला आणि यशस्वी होऊ शकतो. कोणकोणत्या परिस्थितीत आपल्याला अशा प्रकारचा चाचणी अभ्यास केला पाहिजे? जेव्हा आपलं संशोधनाचं विश्व अत्यंत विशाल असेल, पूर्ण महाराष्ट्र प्रदेश, भारत, कधी कधी आपल्या संशोधनाच्या शीर्षकामध्ये आपण असे शब्द सहजपणे वापरून टाकतो, महाराष्ट्रातील ठराविक ठराविक समस्येचा अभ्यास. पण आपल्याला तेव्हा लक्षात येत नाही की महाराष्ट्र नावाचा भौगोलिक प्रदेश किती विशाल आहे. जेव्हा आपण म्हणतो की एखाद्या विशिष्ट प्रकारच्या ग्राहकांचा अभ्यास, त्यावेळेला त्या ग्राहकांची संख्या किती आहे याचा आपण कधी विचार करत नाही. मग संशोधनाला सुरुवात केल्यावर आपल्याला कळतं, अरे बापरे, एवढा मोठा याचं विश्व आहे, त्याचं मग पॉप्युलेशन किती होईल, याचं सॅम्पल किती, असं जेव्हा आपण विचार करतो मग आपल्याला लक्षात येतं की आपण काहीतरी घोटाळा केला शीर्षक लिहिताना. परंतु बरेच वेळा आपल्याला असं वाटतं की मोठं व्यापक शीर्षक घेतलं म्हणजे आपल्याला फार मोठी प्रसिद्धी मिळेल, आपला अभ्यास खूप चांगला होईल. शीर्षकाचा, त्याच्या भौगोलिक व्याप्तीचा संशोधनाच्या दर्जाशी संबंध नाही. आपण संशोधन किती चांगल्या प्रकारे केलं आहे त्याच्याशी त्या संशोधनाच्या दर्जाचा संबंध असतो. आणि म्हणून संशोधनाचं विश्व आधी लक्षात घ्या विषय निर्धारित करण्यापूर्वीच. दुसरी गोष्ट, काही घटना अशा असतात, काही प्रसंग असे असतात, काही विशिष्ट प्रकारच्या घडामोडी अशा असतात की त्यात अनेक घटकांचा, अनेक पैलूंचा समावेश झालेला असतो. मग अशा वेळेला त्या सर्व पैलूंचं किंवा त्या सर्व घटकांचं जर आपल्याला योग्य आकलन झालं नसेल आणि आपण एखाद्याच पैलूकडे लक्ष देऊन किंवा विशिष्ट पैलूकडे लक्ष केंद्रित करून जर आपण आपलं एक मनोधारणा कायम केली असेल, संशोधनाला प्रारंभ केली असेल तर आपलं चुकू शकतं. आणि असं होऊ नये असं वाटत असेल तर मग या अभ्यासात किती पैलू समाविष्ट होणार आहेत, कोणकोणते घटक आहेत, त्यांचा अभ्यास करताना कोणत्या अडचणी येऊ शकतात, याचं जर आपल्याला आकलन करून घ्यायचं असेल तर आपण निश्चितपणे चाचणी अभ्यास केला पाहिजे. कधी कधी संशोधनाची व्याप्ती खूप जास्त असते. अशा वेळेला म्हणजे 10 किंवा 15 संस्थांचा आपण एकत्र अभ्यास करतो किंवा एका संपूर्ण उद्योगाचा आपण अभ्यास करतो. अशा वेळेला त्या संशोधनाचं आकलन आपल्याला प्रारंभी होऊ शकत नाही. कारण आपल्याला त्या विषयाची खोली आणि व्याप्ती याचं नेमकं आकलन नसतं. मग अशा वेळेला आपण काय केलं पाहिजे? तर आपण अशा वेळेला आधी एक चाचणी अभ्यास करून अशा प्रकारच्या उद्योगांचा मी अभ्यास करू शकतो का?
या उद्योगातल्या कोणत्या समस्यांचा अभ्यास करू शकतो, याचा विचार करून जर आपण संशोधनाची व्याप्ती निर्धारित केली तर निश्चितपणे आपल्या संशोधनाला दर्जा प्राप्त होऊ शकतो. मग आता या चाचणी अभ्यासाची गरज केव्हा नाही हे आधी तुम्हाला मी सांगू शकतो. सगळ्यात पहिले तर जर आपल्याला एखाद्या विशिष्ट कालखंडात घडून गेलेल्या ऐतिहासिक घटनांचाच अभ्यास करायचा असेल, उदाहरणार्थ एखाद्या नावाच्या कंपनीचा 2005 ते 2020 या कालखंडातील वित्तीय कामगिरीचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. याचा अर्थ असा की आपल्याला केवळ प्रकाशित झालेला किंवा वित्तीय स्वरूपाचाच माहिती आपल्याला हवी आहे. ही माहिती मिळवण्याकरता आपल्याला चाचणी अभ्यास करायची आवश्यकता नाही. ज्यावेळेला आपण एखाद्या ऐतिहासिक स्वरूपाचा अभ्यास करतो. एक उदाहरण सांगतो, की बोनस या नावाच्या संकल्पनेत गेल्या 150 वर्षात किंवा 100 वर्षात झालेला बदल किंवा उत्पादकतेच्या प्रवृत्तीमध्ये झालेला बदल असा जेव्हा आपण अभ्यास करतो, त्यावेळेला आपण जे संशोधन करतो त्याला आपण सामान्यपणे ऐतिहासिक संशोधन किंवा डेस्क रिसर्च असं म्हणतो. अशाही ठिकाणी आपल्याला पायलट अभ्यासाची आवश्यकता नसते. आणि जेव्हा आपण तुलना करतो 2 संस्था, 2 घटना, 2 कार्यक्रम, 2 संस्थांच्या विकासात्मक किंवा प्रगतीच्या तुलनेचा अभ्यास करतो, त्याही वेळेला आपल्याला अशा प्रकारच्या चाचणी अभ्यासाची आवश्यकता भासत नाही. याची 2 उदाहरणं देतो. मग एक सांगायचं म्हणजे मगाच सांगितल्याप्रमाणे वित्तीय प्रवृत्तींचा अभ्यास, वित्तीय कामगिरीचा अभ्यास असा जेव्हा आपला विषय असेल किंवा एखाद्या कंपनीचा, एखाद्या उद्योगाचा, एखाद्या विशिष्ट कालखंडात झालेला प्रगतीचा अभ्यास. एक उदाहरण घेऊया आपण. एखादा समजा दुग्धोद्योग 2002 साली आपल्या भागामध्ये सुरू झाला, तेव्हा त्याच्याकडे फक्त एक त्याची कॅपॅसिटी एक समजून त्याला 500 लिटरची होती त्याची क्षमता. आज तो दुग्धोद्योग फार वाढला आणि त्याची क्षमता एकदम 50,000 लिटर किंवा आणखीन काही वाढलेली आहे. त्याचा एकंदर आवाका वाढलाय. तर स्वाभाविकपणे हा प्रवृत्तीचा अभ्यास आहे, प्रगतीचा अभ्यास आहे. अशा ठिकाणी आपण एक प्रारंभ बिंदू घेतो 2005, 2002 जे काही वर्ष असेल ते आणि एक अंतिम बिंदू 2010, 20 जे काही ठरवायचं असेल ते ठरवतो आणि त्या अनुषंगाने आपण आपला अभ्यास करतो. याला आपण या ठिकाणी आपल्याला अशा प्रकारच्या चाचणी अभ्यासाची आवश्यकता नसते. चांगला जो चाचणी अभ्यास असतो त्याची लक्षणं आपण जरा लक्षात घेऊया. चांगला चाचणी अभ्यास हा मुख्यत्वे करून एखाद्या कार्यक्रमाचं, प्रसंगाचं, घटनेचं, घडामोडीचं प्रातिनिधिक चित्र आपल्या डोळ्यापुढे उभं करतो, की ही घटना, हा कार्यक्रम, ही संस्था किंवा या प्रकारचे लोक यांचं एकंदर स्वरूप, ढोबळ स्वरूप कशा प्रकारचं आहे. त्याबद्दलची पर्याप्त माहिती आपल्याला प्राप्त होते. एक नेहमी लक्षात आपण ठेवलं पाहिजे, जेव्हा आपण उत्तरदात्यांकडून माहिती गोळा करण्याचा प्रयत्न करतो. त्यांची मानसिकता, भूमिका आणि त्यांचे ज्या गोष्टींवर त्यांचा विश्वास आहे, त्या जीवन मूल्यांबद्दल आपल्याला जर माहिती नसेल, तर आपण त्यांच्याकडून चांगल्या प्रकारची माहिती कधीच मिळवू शकत नाही. दुसरी महत्वाची बाब म्हणजे कोणकोणत्या प्रकारची माहिती आपल्याला, त्याचे किती पैलू आहेत, किती आस्पेक्ट्स आहेत, हे आपण नेहमी लक्षात घेतलं पाहिजे. कारण बरेच वेळा सुरुवातीला आपण या गोष्टी लक्षात घेत नाही. मग जेव्हा आपण प्रश्नावली तयार करतो, त्यावेळेला लक्षात येतं की याचा फक्त एवढाच अभ्यास करून पुरेसं होणार नाही. त्यात आणखीन काही पैलू किंवा आणखीन काही दृष्टिकोनांचा समावेश व्हायला पाहिजे. आणि मग आपल्या लक्षात येतं की आपला जे संशोधनाची उद्दिष्ट आपण लिहिली होती, जे उपसिद्धांत किंवा गृहीतक आपण घेतले होते, त्याच्यात यांचा समावेशच आपण केला नाही आणि मग आपल्या संशोधनाच्या त्रुटी आपण संशोधन सुरू करण्यापूर्वीच आपल्या लक्षात येतात, ते आपण टाळू शकलो पाहिजे. त्या प्रकारची पद्धत आपण माहिती संकलित करण्याकरता वापरणार आहोत. ती पद्धत योग्य आहे का हेही आपल्याला या चाचणी अभ्यासातून माहिती होतं. कधी कधी आपण ठरवतो की मी प्रश्नावली पद्धतीने माहिती मिळवीन, पण जेव्हा आपण प्रत्यक्ष प्रश्नावली पद्धतीचा वापर करतो त्यावेळेला असं लक्षात येतं की उत्तरदाते त्याचं उत्तर द्यायला बिलकुलच अनुत्सुक आहेत, तयारच नाही. आणि मग आपल्याला लक्षात येतं की ही माहिती आपल्याला प्रश्नावली पद्धतीने मिळू शकणार नाही. जर आपण अशा प्रकारचा चाचणी अभ्यास अगोदर केला असेल तर ही गोष्ट आपल्या प्रारंभीच लक्षात येते आणि त्यामुळे आपण आपल्याला कोणतं तंत्र वापरायचं माहिती संकलित करण्याचा याचाही योग्य निर्णय घेऊ शकतो. 2 उदाहरणं पाहूया आपण. समजून चला एखादा संशोधनाचा नमुना फारच मोठा आहे. त्यातला आपल्याला एक प्रातिनिधिक नमुना निवडायचा असेल तर हा नमुन्याचा आकार किती असावा, कोणत्या प्रकारचा असावा, त्यात कोणत्या घटकांचा किंवा उत्तरदात्यांचा समावेश व्हावा, या सगळ्या गोष्टींचे निर्णय आपण चाचणी अभ्यासामुळे खूप चांगल्या प्रकारे घेऊ शकतो. तेव्हा एखादं भौतिक क्षेत्र खूप मोठं घेतलं असेल सुरुवातीला, कधी कधी संशोधकाला असं वाटतं की माझ्यासारखा उत्तम दर्जेदार आणि महान संशोधक यापूर्वी कधी झाला नव्हता, भविष्यात होण्याची शक्यता दुसरच आहे. मग अशा वेळेला आपण आपल्या संशोधकाचं शीर्षक भारत, संपूर्ण महाराष्ट्र असं वगैरे ठेवतो. परंतु प्रत्यक्ष संशोधन करताना मात्र नाशिक जिल्ह्याचाच अभ्यास करतो. तर हे जर टाळायचं असेल तर त्याच्याकरता आपण आपल्या संशोधनाचं शीर्षक काय ठेवावं हे ठरविण्याकरता सुद्धा आपल्याला चाचणी अभ्यासाची आवश्यकता असते. मग आता या चाचणी अभ्यासाची संकल्पना जर आपण समजून घेऊ, सगळ्यात पहिलं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्याला जे उपसिद्धांत किंवा गृहीतक निर्धारित करायचे आहेत
ते आपण चाचणी अभ्यासाशिवाय कधीच चांगले प्रकारे तयार करू शकत नाही. बरेच वेळा आपण आपल्या मनानेच गृहीतकं लिहून टाकतो. प्रत्यक्षात जेव्हा संशोधनाकरता माहिती संकलित करतो तेव्हा लक्षात येतं की उपसिद्धांताला पूरक, सहाय्यक किंवा सिद्ध करणारी माहिती कोणत्याही प्रकारे मिळू शकत नाही. मग त्या उपसिद्धांतांचा संशोधनात काहीच उपयोग होत नाही. मग काहीतरी आपण जोडगोळ करतो, काहीतरी तोडफोड करतो आणि तसं जमेल तसं त्या माहितीचा दुरुपयोग करून आपण आपला उपसिद्धांत सिद्ध करण्याचा प्रयत्न करतो. कधी-कधी संशोधनाची व्याप्ती फारच सीमित ठेवायची असते. तुम्हाला एक सांगतो, एखाद्या खेड्याचा अभ्यास करून सुद्धा एखाद्या संपूर्ण भौगोलिक भागाचं विस्तृत आणि योग्य वर्णन करता येईल, इतका सखोल अभ्यास करता येतो. परंतु त्याच्याकरता त्या अभ्यासाची खोली किती असावी आणि दृष्टिकोन कोणता असावा हे ठरवायला आपल्याला चाचणी अभ्यासाची नितांत आवश्यकता असते. अभ्यास प्रत्यक्ष सुरू करण्यापूर्वी, संशोधन प्रत्यक्ष सुरू करण्यापूर्वी कोणकोणत्या समस्या, अडचणी येणार आहेत याचं आकलन जर करून घ्यायचं असेल, तर त्याच्याकरता ही चाचणी अभ्यासाची आवश्यकता आहे. प्राथमिक माहिती ज्याच्या आधारावर आपलं संशोधन होणार आहे, अत्यंत अचूक, अत्यंत विश्वासार्ह प्राथमिक माहिती केवळ चाचणी अभ्यासातूनच प्राप्त होऊ शकते. आपल्या लक्षात असं बरेच वेळा आलं असेल, की आपण जेव्हा चाचणी अभ्यास करतो, तसा प्रकारचा अभ्यास इतरही संस्था वेगवेगळ्या योजनांच्या अंमलबजावणीकरता करत असतात. जेव्हा एखादी मोठी महानगरपालिका एक नवीन योजना सुरू करणार असेल, तर त्यापूर्वी ती योजना यशस्वी होईल किंवा नाही याच्याकरता एखाद्या वार्डामध्ये, एखाद्या घटकामध्ये, एखाद्या क्षेत्रामध्ये ती योजना आधी राबवली जाते. त्याच्यात जर यश मिळालं, तर मग ती संपूर्ण महानगरपालिकेच्या क्षेत्राकरता वापरली जाते. म्हणजेच चाचणी अभ्यासाचा केवळ संशोधकच वापर करतो असं नाही. संस्था देखील वापर करत असतात. एखाद्या घटनेबद्दल, एखाद्या नवीन प्रकारच्या औषधाबद्दल आपल्याला जर पूर्ण माहिती हवी असेल, तर त्याच्याकरताही चाचणी अभ्यास. आता कोव्हिडची साथ सुरू आहे. आपण पाहिलं असेल व्हॅक्सिन येणार, लस येणार असं दररोज आपल्याला आपले दूरदर्शनवर वगैरे सांगतात. पण ते काय सांगतात, की पहिला टप्पा चाचणीचा, दुसरा टप्पा, तिसरा टप्पा म्हणजेच एखादी गोष्ट योग्य, अयोग्य आहे किंवा याचा निर्णय घ्यायचा असेल, तर त्याच्याही करता चाचणीची आवश्यकता असतेच. आणि एखादं उत्पादन जर बाजारात आणायचं असेल, तर उत्पादकाला देखील थोड्याशा लहान ग्राहक वर्गावर त्या चाचणीचा प्रयोग करावा लागतो. त्या ग्राहक वर्गाला जर ते उत्पादन आवडलं, ती सेवा आवडली, तरच त्याचा तो विस्तार करतो आणि ते मोठ्या बाजारपेठेत आणण्याचा प्रयत्न करतो. याचाच अर्थ असा, की जेव्हा आपल्याला एखाद्या गोष्टीबद्दल आपल्या मनात संदिग्धता आहे, एखाद्या गोष्टीबद्दल पुरेशी आणि योग्य कल्पना किंवा जाणीव नाही, त्यावेळेला चाचणी अभ्यास हा अत्यंत उपयुक्त मार्ग आहे. तेव्हा राज्य शासनाला एखादी व्याज कमी करण्याची किंवा सबसिडी देण्याची, अनुदान देण्याची योजना राबवायची असते, त्यावेळेला राज्य शासन पहिले त्याचा अभ्यास करतं. त्याची चाचणी एखाद्या जिल्ह्यामध्ये किंवा एखाद्या तालुक्यात घेतं. तिथे जर शेतकऱ्यांनी किंवा उत्तरदात्यांनी योग्य प्रतिसाद दिला, लाभार्थ्यांनी योग्य प्रतिसाद दिला, तरच तिची अंमलबजावणी इतरत्र केली जाते. तेव्हा एखाद्या प्रकारचं नवीन बियाणं आणलं जातं, एखाद्या कृषी विद्यापीठाद्वारे प्रथम एखाद्या पायलट प्लॉटवर चाचणी केली जाते आणि नंतर ते बाजारात आणलं जातं. कारण त्यात अनेक दोष नाहीतर निर्माण होऊ शकतात. मग या चाचणी अभ्यासाचं स्वरूप कशा प्रकारचं असतं? चाचणी अभ्यास म्हणजे प्राथमिक स्वरूपाची चौकशी होय. एखादा उपसिद्धांत प्रस्थापित करण्यापूर्वी अशा प्रकारची चौकशी केली, तर आपल्या उपसिद्धांतातील दोष आपण गाळू शकतो. त्याच्यात काही जर त्रुटी असतील, तर ते आपल्याला दूर करता येतात. प्रत्यक्ष उत्तरदात्यांचं स्वरूप आणि त्यांची मानसिकता कशी आहे याचा एक झलक म्हणा, याचा एक पूर्वाभ्यास म्हणा, म्हणून देखील चाचणी अभ्यासाची आवश्यकता असते. त्या उत्तरदात्यांशी आपण संपर्क करणार आहोत. त्यांच्या प्रतिनिधींना भेटून आपण त्या उत्तरदात्यांच्या मनोभूमिकेला, त्यांच्या वृत्तीला कारण कधी-कधी आपण जे प्रश्न विचारतो, त्यामुळे लोकं नाराज होऊ शकतात. मग इतर प्रश्न कितीही बरोबर असतील, तरी एखादा प्रश्न जरी चुकला, तरी सुद्धा उत्तरदात्याची मनोभूमिका आपोआपच नैराश्यपूर्ण होते आणि तो आपल्याला योग्य ती उत्तरं द्यायला उत्सुक राहत नाही. 2 गोष्टी नेहमी लक्षात ठेवा, की आपण आपल्या संशोधनाची उद्दिष्ट तयार करण्यापूर्वी आणि उपसिद्धांत तयार करण्यापूर्वी आधी चाचणी अभ्यास केलाच पाहिजे. चांगला चाचणी अभ्यास आपण कोणती गृहीतकं सिद्ध करू शकणार आहोत, कोणती गृहीतकं सिद्ध होऊ शकणार नाही याची जाणीव करून देतो. उद्दिष्ट लिहिताना बरेच वेळा संशोधनाच्या प्राथमिक प्रस्तावामध्ये संशोधक मोठ्या उत्साहाने 10-15 उद्दिष्ट लिहितो. पण खरोखर एवढी उद्दिष्ट आपण सिद्ध करू शकणार आहोत का याचा तो विचारच करत नाही. चाचणी अभ्यासामुळे काय शक्य आहे आणि काय होऊ शकणार नाही त्याची एक कल्पना येते आणि त्याच्यामुळे आपल्या प्रस्तावामध्ये जी उद्दिष्ट आपण लिहिली आहेत त्यातली कोणती ठेवावीत, कोणती गाळावीत याचाही निर्णय घेता येतो. सगळ्यात महत्वाचं म्हणजे कोणतं संशोधनाचं उपकरण, साहित्य, तंत्र माहिती संकलनाकरता उपयुक्त होणार होणार नाही याची जाणीव चाचणी अभ्यासातून अत्यंत योग्य प्रकारे होऊ शकते. चांगल्या चाचणी अभ्यासाची काही लक्षणं किंवा काही वैशिष्ट्ये तुम्हाला सांगितली पाहिजेत. सगळ्यात पहिलं म्हणजे समस्येचं स्वरूप त्या संशोधकाला समजलं आहे त्याचंच संशोधन चांगलं होतं.
आणि म्हणून समस्येचं स्वरूप अगदी वास्तुनिष्ठ स्वरूपात आकलन त्याचं व्हायचं असेल तर आपल्याला चाचणी अभ्यासाची आवश्यकता असते. उत्तरदात्यांची मनोभूमिका, मानसिकता, दृष्टिकोन, विश्वास, त्यांच्या संकल्पना, विचार याचा खूपच चांगला एक आपण एखाद्या बँकेत जातो आणि कर्मचाऱ्यांना विचारतो की तुमचं तुमच्या बँकेबद्दल, तुमच्या बँकेच्या कार्यसंस्थेबद्दल काय मत आहे? आपल्याला असं वाटतं का की पटकन कोणी याची उत्तरं देईल? असं कधी होत नाही. कारण प्रत्येक कर्मचारी हा विचार करतो की मी दिलेल्या माहितीचा दुरुपयोग तर होणार नाही. कोणी मी दिलेली माहिती माझ्या वरिष्ठांना सांगून माझ्या विरुद्ध काही तक्रार तर करणार नाही किंवा माझ्या माहितीमुळे माझ्या संस्थेची प्रतिमा तर हनन होणार नाही. आणि म्हणून आधी उत्तरदात्यांना समजून घेतलं की ते कोणत्या प्रकारची माहिती देऊ शकतात, कोणत्या तंत्राने कोणती माहिती मिळू शकते, तर निश्चितपणे आपला अभ्यास यशस्वी होऊ शकतो. आणि कोणत्या अडचणी येणार सगळ्यात महत्वाचं म्हणजे संशोधन ही गंमत नाहीये. क्षेत्रामध्ये जाऊन जेव्हा आपण संशोधन करतो तेव्हा अनंत प्रकारच्या अडचणी येऊ शकतात. त्या संस्थेतून आपण माहिती घेणार आहोत. ती संस्था सुरुवातीला होकार देते आणि नंतर नकार देते. असा अनुभव तर अनेकांना येतो. ज्या उत्तरदात्यांकडून माहिती घ्यायची आहे ते उत्तरदाते सुरुवातीला खूप सकारात्मक दृष्टिकोन ठेवतात आणि हळूहळू त्यांची रुची निघून जाते. उत्तर द्यायला, माहिती द्यायला तयार होत नाही, अनुत्सुक असतात. अशा कितीतरी प्रकारच्या अडचणी येऊ शकतात. आपण प्रश्नावली मोठ्या थाटाने इंग्रजीत लिहितो. उत्तरदाता म्हणतो मला इंग्रजी येतच नाही. मग त्यावेळेला आपली आणखीनच अडचण होते. आणि म्हणून या सगळ्या गोष्टी कशा-कशा प्रकारच्या अडचणी आपल्याला येणार आहेत, याचं जर आकलन करून घ्यायचं असेल, तर निश्चितपणे आपल्याला अशा प्रकारचा चाचणी अभ्यास केला पाहिजे. एक गोष्ट लक्षात ठेवा, चाचणी अभ्यासामुळे आपल्याला आपल्या संशोधनाच्या क्षेत्राचं, समस्येचं पूर्ण आकलन होतं. त्याचं पूर्ण प्रतिपादन किंवा सादरीकरण करता येतं. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या मनात जे काही पूर्वग्रह असतील, ते आपल्याला काढून टाकता येतात. कोणकोणत्या गोष्टीबद्दल आपल्या चुकीच्या कल्पना आहेत, याची आपल्याला जाणीव होऊ शकते. तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण आपली जी काही संशोधनाची माहिती संकलन करण्याकरता साधनं करणार आहोत, वापरणार आहोत, प्रश्नावली असेल, मुलाखत तंत्र असेल, त्यांची योग्य रचना आणि त्यांचं योग्य आयोजन आपल्याला करता येतं. काही गोष्टी आपण टाळल्या पाहिजे. एक लक्षात ठेवा, केवळ औपचारिकता म्हणून एक चाचणी अभ्यास केला, 4-5, 10 लोकांना दाखवलं, "हो, हो, बरोबर आहे, बरोबर आहे," असं सगळ्यांनी म्हटलं, म्हणजे चाचणी अभ्यास झाला असं नाही. चाचणी अभ्यास म्हणजे चटावरचं श्राद्ध नाहीये. चाचणी अभ्यास म्हणजे केवळ आपल्या मार्गदर्शकाच्या समाधानाकरता एक काहीतरी अ, किरकोळ केलेला प्रयोग नाहीये किंवा त्याला फक्त त्याचं समाधान होण्याकरता म्हणून काहीतरी आपण सहज गंमत म्हणून खोटं नाटक काहीतरी केलं, 4-10 लोकांना भेटण्याचं नाटक केलं, तर आपण स्वतःची फसवणूक करतो. आपण आपल्या मार्गदर्शकांची किंवा परीक्षकांची कधीच फसगत होत नसते. त्यांना माहिती असतं आपण काय आहोत. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण ज्या लोकांना भेटणार आहोत नंतर उत्तरदाते म्हणून, त्यांच्याबद्दल आपल्या मनात आणि आपल्याबद्दल त्यांच्या मनात एक प्रकारची मैत्रीची, सहानुभूतीची भावना निर्माण करतात, की हा व्यक्ती चांगला अभ्यास करतोय. त्याला आपण मदत केली पाहिजे. त्याला सहकार्य केल्याने आपलं कुठलंही नुकसान होणार नाही, कुठलाही संदेह त्यांच्या मनात राहत नाही. हा चाचणी अभ्यासाचा सगळ्यात महत्त्वाचा फायदा आहे. काही लोकांशी चांगला परिचय झाल्यामुळे इतर उत्तरदात्यांकडून अधिक चांगली माहिती देखील आपल्याला सहजपणे मिळू शकते. आणि एक लक्षात ठेवा, तिसरी महत्त्वाची गोष्ट, हा चाचणी अभ्यास करताना अशी कोणतीही चूक, अशी कोणतीही त्रुटी ठेवू नका, ज्यामुळे आपल्या पुढच्या अभ्यासाला ठेच पोहोचणार आहे, त्याला हानी होणार आहे. पायलट स्टडी जो आहे आपला, तो सामान्यपणे आपल्याला काही गोष्टींची पूर्ण कल्पना देतो, की आपलं आदर्शाचा, नमुन्याचा आकार लहान झालाय का फार मोठा झालाय. कधी-कधी 10,000 नमुना घेण्याचा एखादा महत्वाकांक्षी विचार आपल्या मनात येतो. पण जेव्हा आपण प्रत्यक्ष पायलट स्टडी करतो, तेव्हा असं लक्षात येतं, की अरे 10,000 काय 50 लोकांना सुद्धा आपण भेटू शकत नाही. मग आपोआपच आपण जमिनीवर यायला लागतो, वस्तुस्थितीची जाणीव होते आणि मग आपला 10,000चा सॅम्पल हळू लहान करता ते 46 वर येऊन थांबतं. तर असं बरेच वेळा आपल्याला वाटतं, की आपल्याला 400 लोकं माहिती देतील, पण प्रत्यक्षात 10 सुद्धा लोकं माहिती द्यायला तयार नसतात. मग आपल्याला ह्या वस्तुस्थितीची जाणीव होण्याकरता आणि योग्य आणि वास्तवपूर्ण असं आदर्श नमुना निवडण्याकरता अशा प्रकारच्या अभ्यासाची आवश्यकता असते. आपण आपल्या प्रश्नावलीमध्ये किंवा प्रस्तावामध्ये लिहितो, की आम्ही एवढ्या-एवढ्या प्रकारच्या चल घटकांचा अभ्यास करणार आहोत. प्रत्यक्षात यातले कितीतरी घटक केवळ कल्पनात्मक असतात. आपल्या मनात असतात. ते उत्तरदात्यांच्या मनात नसतात आणि प्रत्यक्ष व्यवहारात त्याची माहिती पण मिळू शकत नाही. मग आपण असे घटक संशोधनात ठेवायचे का? याचाही निर्णय आपल्याला प्रकल्प अभ्यासामुळे घेता येतो. एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे नॉन रिस्पॉन्स रेट. किती लोकं उत्तर देणार नाही. जेव्हा मी 10 लोकांना भेटून प्रश्नावली देतो, तेव्हा 10च्या 10 ही लोकं प्रामाणिकपणे अगदी पेपर सोडवल्यासारख्या परीक्षेचा सगळ्या प्रश्नावली भरून देतील आणि म्हणतील, "धन्यवाद साहेब, तुम्ही आम्हाला मदत संधी दिली." असं कधी होत नाही. आपण जेव्हा 10 लोकांना प्रश्नावली देतो, त्यातले 2च लोकं उत्तर देतात. त्यापैकी एक उत्तर अर्धवटच असतं आणि एकाच्यात दोष असतो. हे सगळं अनुभव आपल्याला यायला पाहिजे आणि तो अगोदर आला, तर नंतर आपल्याला ठरवता येतं, की जर 10 लोकांकडून माहिती पाहिजे, तर 46 लोकांना, 50 लोकांना मला भेटलं, तर 10 परिपूर्ण प्रश्नावली मिळतील.
कोणत्या पद्धतीने कशा प्रकारे प्रश्नावली तयार करताना तर खूपच काळजी घ्यावी लागते. या काळजीचं स्वरूप तुम्हाला पायलट अभ्यासामुळे एक अनुभव म्हणून प्राप्त होऊ शकतो. काही महत्वाच्या अंतःप्रेरणा आपल्याला या चाचणी अभ्यासातून प्राप्त होतात. त्याही आपण जरा समजून घेतल्या पाहिजे. सगळ्यात महत्वाची म्हणजे आपल्याला येणाऱ्या संभाव्य अडचणी, आपल्याकडून होणाऱ्या चुका या लक्षात आल्यामुळे संशोधक अधिक सावध होतो, अधिक जागृत राहतो, अधिक वास्तविकपणे विचार करायला लागतो. तो सगळ्यात मोठा फायदा आहे. दुसरी गोष्ट म्हणजे येणाऱ्या अडचणींवर मात कशी करायची याची सुद्धा आपण योजना आधीच आखू शकतो. एक चांगली व्यूहरचना करू शकतो. कोणकोणत्या प्रकारच्या आव्हानांना तोंड द्यावं लागेल. एक लक्षात ठेवा, एखाद्या कंपनीचा मॅनेजर आपल्याला सांगतो, की तुम्ही आमच्या कर्मचाऱ्यांना भेटा आणि माहिती घ्या. पण कर्मचाऱ्यांना मात्र असं वाटत नाहीये. त्याच्यामुळे मॅनेजरनी सांगितलं म्हणून ते आपल्याला उत्तर देत आहेत, पण त्यांचं लक्ष मात्र दुसरीकडे असतं. ते आपली प्रश्नावली भरतात, पण त्यावेळेला आता टी टाईम झाला असताना यांनी मला इथे अडकवून ठेवलाय म्हणून ते आपल्याला मनातल्या मनात शिव्या पण देत असतात. तर अशा सगळ्या गोष्टींचा आपल्याला अनुभव आगाऊ आला, तर अशा वेळेला कसं वागायचं याचा आपण निर्णय घेऊ शकतो. कोणती काळजी घ्यायची. कधी-कधी काय होतं, की आपण प्रश्नावली त्या व्यवस्थापकांना देतो 50 प्रश्नावली, "सर तुम्ही आम्हाला 8 दिवसात भरून द्या." तोही आपल्याला होकार देतो. तो वाटतो, पण त्यातले काही लोकं प्रश्नावली डेस्कमध्ये विसरून जातात, काही हरवतात, काही त्याचा वापर चिवड्या करता करतात. असे अनेक अनुभव आहेत. आणि त्यामुळे या अनुभवांची आपल्याला जेवढी शिदोरी गोळा करता येईल, तितकं चांगल्या प्रकारे आपण आपलं संशोधन करू शकतो. मग पायलट स्टडी किंवा हा चाचणी अभ्यास कसा करायचा? सगळ्यात पहिला म्हणजे मुद्दा म्हणजे आपण आपली एक फ्रेम, आपलं एक चौकट ठरवायला पाहिजे, की इतक्या लोकांना मी संपर्क केल्यावर माझा चाचणी अभ्यास पूर्ण होईल. माझ्या या चौकटीमध्ये जेवढ्या उत्तरदात्यांचा मी समावेश केलाय, त्यातून माझ्या निदर्शाला मी प्रातिनिधिक स्वरूप देऊ शकेन का? माझ्या निदर्शाचा किंवा नमुन्याचा आकार आणि माझ्या पायलट स्टडीमध्ये घेतलेल्या नमुन्याचा आकार याच्यामध्ये काय संबंध आहे? कशा प्रकारच्या उत्तरदात्यांना मी भेटणार आहे? जर समजा आपण 10 प्रकारच्या वेगवेगळ्या उत्तरदात्यांना भेटणार, तर प्रत्येकाचा त्याच्यात समावेश झाला पाहिजे, प्रत्येकाचं त्यात प्रतिनिधित्व असलं पाहिजे. हे उत्तरदाते निवडताना ते माझे मित्र, आप्त आणि घरचेच लोकं नसतील याची आपण काळजी पण घेतली पाहिजे. बरेच वेळा आपल्या परिचयातले लोकं आपल्याला खूप चांगलं काहीतरी सांगतात. आपले दोष ते आपल्याला दाखवण्यात असमर्थ असतात. आणि त्यामुळे आपले दोष तसेच कायम राहतात. तरी सुद्धा आपल्याला अशा प्रकारचा अभ्यास केला तर समाधान मिळतं. आपण ज्या पद्धतीने हा अभ्यास करणार आहोत त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. त्याच्याबद्दल मी नंतर सांगणारच आहे. आणि कोणत्या प्रकारच्या साधनाचा वापर करायचा याचाही निर्णय आपल्याला घ्यायला पाहिजे. दुसरी महत्त्वाची गोष्ट एक लक्षात ठेवा, की ज्यावेळेला आपण चाचणी अभ्यास करतो, त्यावेळेला 1000 जर आपला निदर्श असेल, तर केवळ 5च लोकांकडून माहिती घेतली आणि चाचणी अभ्यास झाला असं म्हटलं, तर उत्तर चुकेल आपलं. जर समजा आपण या सगळ्यांची अनौपचारिकपणे माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला आणि सांगितलं, की माझा पायलट अभ्यास झाला, तरी आपलं चुकेल. चाचणी अभ्यास हा औपचारिक स्वरूपाचाच असला पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला आपण ज्या क्षेत्रातून माहिती घेणार आहोत, ज्या उत्तरदात्यांकडून माहिती घेणार आहोत, त्यांच्या मनोभूमिकेची जर या चाचणी अभ्यासातून माहिती मिळणार नसेल, तर या चाचणी अभ्यासाचा काही एक उपयोग होत नाही. काही काळजी आपण घ्यायला पाहिजे, की आपण जो चाचणी अभ्यास घेणार आहोत, तो त्या संशोधनाच्या विश्वाला, नमुन्याला पूर्णपणे रिप्रेझेंट करणारा त्याचं पूर्णपणे प्रतिनिधित्व करणारा असला पाहिजे. ज्या भौगोलिक भागात आपण घेणार आहोत, त्या भौगोलिक भागाचं त्यातून पूर्ण प्रतिनिधित्व दिसलं पाहिजे. जर समजा आपण एका जिल्ह्याचा अभ्यास करतोय, त्यात 13 तालुके असतील आणि त्यातून आपण 10-10 जर खेडी निवडली असतील, तर 130 खेडी होतात. मग आपण जो चाचणी अभ्यास घेणार आहोत, तो या प्रत्येक तालुक्यातील कमीत कमी एका खेड्यातून तरी आपण त्याच्याकरता उत्तरदाते निवडले पाहिजेत. समजा एकाच खेड्यातून 130 उत्तरदाते निवडले आणि अभ्यास पूर्ण केला, तर त्याच्यातून काही फारसा निष्कर्ष चांगला निघणार नाही. आपल्याला त्या संशोधनाच्या क्षेत्राचं पूर्ण आकलन होईल आणि मग त्या आधारावर आपल्याला योग्य प्रकारे आपलं संशोधनाची पद्धती आखता येईल. अशाच प्रकारे आपण चाचणी अभ्यास केला पाहिजे. याचा आपल्याला कसा उपयोग होतो? एकतर आपण जो निदर्श सुरुवातीला निवडतो आपल्या मार्गदर्शकांच्या संमतीने, सल्ल्याने, त्यावेळेला आपण बरेच वेळा अशी एक रँडम नंबर एखादा कल्पना आपल्या डोळ्यापुढे की 500 उत्तरदात्यांना भेटू, 2% उत्तरदात्यांना भेटू. मग हे 2% किंवा 500 खरोखर शक्य आहे का? मग याच्यात काही बदलांची आवश्यकता आहे का? नमुना पुन्हा-पुन्हा बदलावा लागेल का? त्याच्यात कोणते बदल केले पाहिजेत? प्रातिनिधिक नमुना कसा तयार होईल? त्याची संख्या किती राहायला पाहिजे? कोणत्या वर्गाकडून आपण नेमकी आणि चांगली माहिती मिळवू शकतो? त्यांचं आपल्याला आकलन कसं होऊ शकेल? त्यांना आपण आपल्या समस्येचं आकलन कशाप्रकारे करून देऊ शकू? या सगळ्या गोष्टींची माहिती आपल्याला या पायलट स्टडीमधून, चाचणी अभ्यासातून प्राप्त होते. या चाचणी अभ्यासामुळे सगळ्यात पहिले तर आपल्याला कोणते उत्तरदाते निवडावे आणि कोणाला टाळावं. म्हणजे एखाद्या बँकेत 25 कर्मचारी आहेत एखाद्या शाखेमध्ये. त्या 25 पैकी आपल्याला 10 लोकांचा जर अभ्यास करतो, कोणते 10 निवडावे?
हा सगळ्यात महत्वाचा निर्णय असतो. कारण या 25 पैकी 25 हे सज्जन असतील असंही नाही. 25 पैकी 25 हे असहकार करतील असंही नाही. जे आपल्याला सहकार्य देतील पण ते त्याच वेळेला प्रातिनिधिक आहेत असे कोणते 10 लोक आहेत हे निवडायचं आपल्याला योग्य आकलन त्या शाखेचा एकदा एक चाचणी अभ्यास केला की लक्षात येतं. आणि तशा प्रकारच्या जेवढ्या शाखा असतील त्यांच्याकरता तो नियम हळूहळू आपल्याला विस्तारित करून किंवा बदलून वापरता येतो. जर समजा आपल्याला आपण काही विद्यार्थ्यांना किंवा सहकाऱ्यांना माहिती गोळा करण्याकरता पाठवणार असू, तर त्यांना सुद्धा आपण याची कल्पना दिली पाहिजे, की "बाबा रे, ही माहिती गोळा करताना हे साधन साधन वापरताना तुला या अडचणी येतील. त्याच्याकरता तू ही काळजी घेतली." असं प्रशिक्षण आपण त्यांना देऊ शकतो. आपल्याला स्थानिक विभागाच्या संस्कृतीचा, सामाजिक आणखी आर्थिक परिस्थितीचा, विचार करण्याच्या एकंदर समाजाच्या कलाचा अंदाज देखील या चाचणी अभ्यासातून येऊ शकतो. आणि त्याच्या आधारावर आपण आपण जे कोणतंही तंत्र वापरणार आहोत त्याच्यामध्ये सुधारणा करता येतात. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या वेळेची आणि खर्चाची बचत होऊ शकते आणि सगळ्यात त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे त्या माध्यमातून आपल्याला पुढील अभ्यासाला योग्य ती माहिती किंवा तंत्र साधता येतं. आता चाचणी अभ्यास करण्याचे 2 मार्ग आहेत. एक म्हणजे आणि त्यातला जो सगळ्यात पहिला आणि महत्त्वाचा मार्ग आहे त्याला म्हणतात पूर्व चाचणी. पूर्व चाचणी म्हणजे जे कोणतं साधन आपण वापरणार आहोत, ते साधन विशिष्ट अभ्यासाला युक्त आहे का? ते साधन वापरून आपल्याला तो अभ्यास पूर्ण करता येईल का? त्या साधनाचीच चाचणी आधी करायला पाहिजे. बरेच वेळा आपण मुलाखत घ्यायचं ठरवतो. पण मुलाखत ज्यांची घ्यायची आहे त्यांना मुलाखत घेणं आवडतं का हे आपल्याला माहीत नसतं. मग आपण त्यांच्याकडे माहिती घ्यायला, मुलाखत घ्यायला जातो आणि तो व्यक्ती मात्र अत्यंत निराश होऊन, अत्यंत दुर्मुखलेल्या चेहऱ्यानी आणि अत्यंत अनुत्साहाने आपल्याला माहिती देण्याचा प्रयत्न करतो. हळू आपलीच मुलाखत घेण्याची रुची निघून जाते. हे जर टाळायचं असेल, तर जे कोणतं साधन माहिती संकलनाकरता आपण वापरणार आहोत, प्रश्नावली असेल, मुलाखत असेल, निरीक्षण असेल, त्याची पूर्व चाचणी की या विशिष्ट परिस्थितीत, या व्यक्तीकडून, या संस्थेकडून, या संदर्भात ही माहिती मला मिळू शकते का? याची चाचणी आपण केली पाहिजे. त्याच्यामुळे आपल्याला संशोधनाच्या अभ्यासाचं स्वरूप याचं आकलन होतंच, पण हा अभ्यास कशा प्रकारे करता येईल, याचा एक सामान्य जाणीव, कॉमन सेन्स ज्याला म्हणता येईल, तो आपल्याला विकसित करता येतो. त्याच्यापेक्षाही महत्त्वाचं म्हणजे संपूर्ण अभ्यास अधिक वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीने, अधिक तर्कशुद्ध पद्धतीने आपल्याला करता येतो. जर समजा आपण आपलं जे संशोधनाचं साधन आहे, त्याचा विकास आराम खुर्चीत बसून केला असेल, म्हणजे त्या ज्या क्षेत्रामध्ये त्याचा अभ्यास करायचा आहे, त्या क्षेत्राची जाणीव न होऊ देता, त्या लोकांना न विचारता, त्या उत्तरदात्यांचा कल न समजून घेता, तर आपण जी प्रश्नावली तयार करतो, तिचा काही एक उपयोग होत नाही. तुम्हाला याचं मी एक उदाहरण सांगतो. एका संशोधकांनी बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या असंघटित स्त्रियांचा अभ्यास, सामाजिक आर्थिक अभ्यास असा विषय घेतला आणि त्याच्याकरता त्यांनी प्रश्नावली इंग्रजी भाषेत तयार केली. आता बांधकाम क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या ज्या असंघटित क्षेत्रातल्या स्त्रिया मजूर आहेत, त्यांना जर इंग्रजी वगैरे येत असतं, तर त्या तिथे कशाला कामाला गेल्या असत्या बरं? परंतु आपण प्रश्नावली जर मनाने आणि अशी सहजपणे खुर्चीत बसून तयार केली, तर आपल्या डोक्यात या कल्पना येतच नाहीत. त्या कल्पना केव्हा येतात? जेव्हा आपण प्रत्यक्ष क्षेत्रामध्ये जातो. अरे, ही माहिती कोणी देणार नाही. मग आपण आपोआपच आपल्या प्रश्नावलीतून तो प्रश्न काढून टाकतो. पण हे केव्हा होतं? जेव्हा प्रत्यक्ष आपण त्या साधनाची चाचणी केली असेल. कोणता प्रश्न प्रश्नावलीच्या माध्यमातून विचारता येईल आणि कोणता विचारता येणार नाही. याला एक विवेक लागतो. हा विवेक आपण संशोधनाच्या तंत्राची चाचणी केली असेल तरच आपल्यामध्ये समजून चला एखाद्या माणसाला मी विचारलं, "का हो तुम्ही इन्कम टॅक्स किती चोरता?" तर त्याचं उत्तर त्याने आपल्याला कोणत्या शब्दात किंवा कोणत्या कृतीने द्यायला पाहिजे याचं उत्तर आपल्याला आपोआपच मिळेल. विचारून पहा. आणि बरेच वेळा मुलाखत घेताना आपला विवेक सुटतो. आपण लोकांना चुकीचा प्रश्न विचारतो, चुकीच्या स्वरूपात विचारतो, चुकीच्या आविर्भावात विचारतो. कधी-कधी संदर्भ नसणारे प्रश्न विचारतो. या सगळ्यांमुळे आपलं सगळं संशोधन चुकत जातं. हे जर टाळायचं असेल तर चाचणी अभ्यासाची अत्यंत आवश्यकता आहे. आपल्या संशोधनाच्या साधनाच्या चाचणीची सुद्धा आवश्यकता आहे. पूर्व चाचणी म्हणजे एखादा अभ्यास इव्हन आपला चाचणी अभ्यास करण्यापूर्वी आपण कोणत्या प्रकारच्या तंत्राचा वापर करणार आहोत याच्याबद्दल निर्णय घेणे होय. सामान्यपणे चाचणी अभ्यासाचं स्वरूप ठरविण्याकरता सुद्धा पूर्व चाचणी आवश्यक असते. कधी-कधी चाचणी अभ्यासामुळे संशोधनाच्या साधनांची पूर्व चाचणी केली असेल, तर आपला चाचणी अभ्यास पायलट स्टडी अधिक चांगल्या प्रकारे होतो. ज्या लोकांकडून माहिती मिळवायची आहे, त्या उत्तरदात्यांबद्दल ज्या नमुन्याकडून माहिती मिळते, त्या नमुन्यांबद्दल आपल्या मनात एक योग्य अचूक कल्पना होते आणि त्याच्या आधारावर आपल्याला तसाच अभ्यास मोठ्या प्रमाणात घेणं, त्याच अभ्यासाची किंवा त्या तंत्राची पुनरावृत्ती करणं सहज शक्य होतं. या पूर्व चाचणीचे काही उद्दिष्ट असतात. एकतर प्राथमिक स्वरूपाची जुजबी माहिती आपल्याला मिळते. त्याच्यामुळे आपल्या डोक्यातल्या ज्या काही गैरसमज असतील, चुकीच्या कल्पना असतील, त्या आपोआप दूर होतात. आपल्या
संशोधनाकरता ज्या लोकसंख्येचा, ज्या उत्तरदात्यांचा वापर करणार आहोत, त्यांच्याबद्दलच्या योग्य वास्तववादी कल्पना आपल्या तयार करतात. संशोधनाच्या करता निवडलेल्या नमुन्यात असलेल्या त्रुटी आपल्याला दूर करता येतात. एक व्यापक दृष्टिकोन आणि मोठ्या प्रमाणात सर्व्हे किंवा सर्वेक्षण करणं आपल्याला शक्य होतं. जर एखाद्या ठिकाणी आपली काही चुकी झाली असेल, काही चुकी होणार असेल, चुकीच्या उत्तरदात्यांमुळे, चुकीच्या निदर्शनामुळे, तर या चुकीच्या पूर्वकल्पना आल्यामुळे त्याही आपल्याला टाळता येतात. चाचणी अभ्यासात किंवा प्री टेस्टिंगमध्ये बरेच वेळा काही अडचणी येतात. सॉरी. या चाचणी अभ्यासाचं वैशिष्ट्य किंवा उपयुक्तता लक्षात घ्या, की आपल्या संशोधनाचा जो कोणी आराखडा आपण केला, ज्याला आपण रिसर्च डिझाइन म्हणतो, तो आराखडा खरोखर योग्य आहे का? बरेच वेळा संशोधनाचा आराखडा नावाचा एक भाग आपल्या प्रस्तावात असतो, नंतर आपण तो विसरूनच जातो. पण हा संशोधनाचा आराखडा कशा प्रकारचा आहे? एक्सप्लोरेटरी आहे, डिस्क्रिप्टिव्ह आहे आणि तो योग्य आहे का याचा निर्णय आपल्याला घेतात. आपण कंटेंट अनालिसिसचा वापर करायचा का? आपण ऍक्शन रिसर्चचा वापर करायचा का? हे प्रश्न आपल्याला तेव्हा सुचतात, जेव्हा आपण पूर्व चाचणी करतो. एखाद्या संशोधनाकरता वापरलेलं संशोधनाचं जे कोणतं साधन असेल, त्याची विश्वासार्हता आणि त्याची सिद्धता, त्याला व्हॅलिडिटी म्हणतात, या गोष्टी आपण तपासू शकतो. आपल्या बरेचशा वाणिज्य क्षेत्रातल्या संशोधनांमध्ये या शब्दांचा आपण वापर करत नाही. पण मग जेव्हा आपला व्हायवा होतो, जेव्हा आपली मौखिक परीक्षा होते, तेव्हा तो संशोधकला परीक्षक विचारतो, "का हो, मग तुम्ही जे काही साधन वापरलं त्याची पूर्वचाचणी केली होती का? त्याची सिद्धता केली होती का? त्याची विश्वासार्हता कोणी तपासली होती का?" आपल्यापुढे उत्तरच नसतात, कारण आपण हे काही केलेलं नसतं. हे आपल्याला टाळता येईल. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे कोणतं भाग आपल्या संशोधनातून सुटून गेलेला आहे किंवा आपल्या लक्षात आला नाही, एखादं संशोधनाचं साहित्य तयार करताना, साधन तयार करताना त्याचा समावेश करता येतो आणि काय टाळलेलं आहे किंवा काय टाळायचं आहे याचाही निर्णय आपल्याला घेता येतो. एखाद्या चाचणी अभ्यासामधून आपल्याला कोणकोणत्या गोष्टी कळतात ते लक्षात घ्या. जे प्रश्न आपण विचारणार आहोत ते योग्य व वास्तववादी आहेत का? ते जर चुकीचे असतील तर ते टाळले कसे पाहिजेत? कोणत्या प्रश्नांची उत्तरं मिळणार नाहीत. कधी-कधी आपण जो अभ्यास घेतो तो मनोवृत्तीबद्दल असतो, दृष्टिकोनांबद्दल असतो, धर्म, समाज, कुटुंब, संस्था यांच्याबद्दल असणाऱ्या संकल्पनांबद्दल असतो, उत्पन्नाबद्दल, खर्चाबद्दल असतो, गुंतवणुकीबद्दल असतो. या सगळ्यांमध्ये व्यक्तीचे व्यक्तिगत दृष्टिकोन सहभागी झालेले असतात. मग याच्यापैकी काही प्रश्न लोकांना फार संवेदनशील वाटतात, त्याची उत्तरं द्यायला ते तयार होत नाहीत. मग कोणते प्रश्न आहे की जे लोकांना संवेदनशील वाटतील, याची उत्तरं मिळणार नाहीत, त्याचं आकलन झालं तर ते प्रश्न आपण टाळू शकतो. कधी-कधी कितीतरी प्रश्नांची उत्तरदात्यांना येऊ शकत नाही, कारण त्यांना त्याचं आकलन झालं. त्या प्रश्नाचा अर्थ कळला नसतो. मग असे कोणते प्रश्न आहेत ज्याचं आकलन होणार नाही, तिथे आपण त्या प्रश्नाच्या खाली एक टीप देऊ शकतो, की या प्रश्नाची उत्तर देताना खालील काळजी घ्यावी. म्हणजे आपोआपच त्या प्रश्नाचं उत्तरदाता देऊ शकतो. कधी-कधी उत्तरांमध्ये फार मोठा फरक यायला लागतो. म्हणजे 10 उत्तरदाते आहेत, त्यापैकी 4 उत्तरदाते एखाद्या गोष्टीला ती खरी आहे म्हणून सांगतात, 5 लोकं खोटी आहे म्हणून सांगतात, 10वा मनुष्य म्हणतो मला माहीतच नाही. मग अशा वेळेला खरं नेमकं काय आहे आपल्या लक्षात येत नाही. अशा प्रकारचा जो बदल किंवा अशा प्रकारची मोठ्या प्रमाणात विसंगती दिसून येते, ती का निर्माण झाली हे आपल्याला कळू शकतं. सारख्या प्रकारची प्रश्न एकसारख्या प्रकारच्या लोकांना विचारली तरी सुद्धा वेगवेगळी उत्तरं येतात. एकाच बँकेत काम करणाऱ्या 10 लोकांना विचारलं, "तुम्ही तुमच्या बँकेच्या धोरणांबद्दल समाधानी आहे का?" तर त्यातले 6 हो म्हणतात, 4 नाही म्हणतात. मग खरोखरच धोरण चांगलं का वाईट आपण ठरवू शकत नाही. कधी-कधी काही उत्तरांबद्दल, काही प्रश्नांबद्दल लोकांना कल्पना नसल्यामुळे उत्तर द्यायला ते अनुत्सुक असतात. तेही आपण टाळू शकतो. काही प्रश्नांच्या करता काही ठिकाणी प्रश्नावलीच्या ऐवजी फक्त मुलाखत पद्धतीच योग्य होऊ शकते. परंतु त्या मुलाखतीमधून मिळणारी माहिती अस्पष्ट असते, संदिग्ध असते किंवा सूचक असते. ते असे प्रश्न कोणते आहेत याची पण आपल्याला जाणीव नेमकी होऊ शकते. अभ्यासाचं वैशिष्ट्य किंवा स्वरूप एक लक्षात ठेवा, प्रत्येक संशोधनाला काही ठराविक वैशिष्ट्ये असतात. प्रत्येक संशोधनाचा विषय आपल्याबरोबर त्याची वैशिष्ट्ये घेऊनच येतो. मग त्या वैशिष्ट्यांचा विचार करूनच आपल्याला उत्तरदात्यांचा आकार किंवा जनसंख्येचा आकार निर्धारित करायला पाहिजे. काही अभ्यासांमध्ये 10-15 लोकांचा छोटासा अभ्यास करून सुद्धा, ज्याला आपण मायक्रो स्टडी म्हणतो, सूक्ष्म स्तरावरचा अभ्यास करून सुद्धा आपल्याला खूप चांगले निष्कर्ष. तर काही वेळा त्या उत्तरदात्यांच्या एकंदर उत्तरांमध्ये, प्रतिसादामध्ये एवढा प्रचंड बदल असतो, एवढा प्रचंड तफावत असते, की जोपर्यंत आपण फार मोठं आदर्श नमुना घेत नाही, तोपर्यंत आपल्याला एक रूपता किंवा एक सारखं उत्तर मिळू शकत नाही. कोणत्या माध्यमातून, कोणत्या प्रकारची माहिती मिळणार आहे आणि कोणत्या प्रकारचे बदल दिसून येणार आहे याची जाणीव सुद्धा आपल्याला या पूर्व चाचणीमुळे होते. काही वेळा उत्तरदात्यांच्या सामाजिक आर्थिक पार्श्वभूमीतील बदलांमुळे देखील ही उत्तरं बदलत असतात. मग ती सुद्धा आपल्या लक्षात येतात. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या उत्तरदात्यांना, ज्या संस्थांना आपण भेटी देणार आहोत, तिथल्या काही चालीरीती, तिथले काही कल्पना, काही समजुती यांचा त्यांच्या उत्तरांवर प्रभाव होत असतो. काही ठिकाणी
एका विशिष्ट प्रकारे विचार करण्याची पद्धती त्या संस्थेत काम केल्यानंतर लोकांच्या मनात आपोआप रूढ होते, रुजते. मग अशा लोकांकडून ही माहिती कशी मिळवायची हे आपल्याला ठरवता येतं आणि कोणत्या पातळीवर कोणती माहिती मिळेल याचाही आपल्याला विचार करता येतो. कोणत्या गोष्टी समाविष्ट केल्या पाहिजेत, कोणत्या गोष्टी टाळल्या पाहिजेत, कोणत्या गोष्टी, कोणते प्रश्न बदलले पाहिजेत याचं आपल्याला आकलन जर करून घ्यायचं असेल, या 3 घटकांचं आकलन होण्याकरता आपल्याला संशोधनाच्या पूर्व चाचणीचा फारच उपयोग होत असतो. प्री टेस्टिंगचे पूर्व चाचणीचे काही लाभ आहेत. प्रत्येक मग प्रश्नावलीचं प्री टेस्टिंग असेल किंवा मुलाखत तंत्राचं असेल किंवा निरीक्षण तंत्राचं असेल. पहिला लाभ म्हणजे आपल्या प्रश्नावलीमध्ये काय दोष आणि त्रुटी आहे. त्याचं काय सामर्थ्य किंवा त्याचं काय उपयुक्तता हे कळतं. आपली प्रश्नावलीची रचना चांगल्या प्रकारे करावी लागेल का? यात कोणते बदल केले पाहिजेत? आपण जी माहिती गोळा करणार आहोत तिचं आपण क्वांटिफिकेशन, तिचं आपण संख्यात्मक स्वरूपात विवरण करू शकतो का? संख्यात्मक स्वरूपात विवरण करू शकलो नाही तर त्याचं आपण सांख्यिकीय विवरण करू शकत नाही. आणि म्हणून मग जी माहिती आपण घेतो, उत्तरदात्यांना आपण विचारलं तुमचं ठराविक घटनेबद्दल काय मत आहे? चांगलं, वाईट मत देता येणार नाही, तर आपण त्याचं संख्यात्मक विवरण करू शकू. पण उत्तरदात्यांनी त्याच्याबद्दल समजा 4 ओळी उत्तर लिहिलं, तर आपण त्याचं विश्लेषण करू शकत नाही. मग असे प्रश्न, अशा प्रश्नात येणाऱ्या अडचणी याचा विचार आपण केला पाहिजे. प्रश्नावलीचा दर्जा सुधारण्याकरता, साधनांचा दर्जा सुधारण्याकरता, इतर कोणत्या साधनांचा वापर करायचा याची माहिती मिळवण्याकरता पूर्व चाचणी आवश्यक असते. आता जी निरीक्षण पद्धत आपण वापरतो त्याची पूर्व चाचणी कशी करतात? सगळ्यात पहिले तर जेव्हा निरीक्षण औपचारिक असेल त्याच वेळेला पूर्व चाचणी होऊ शकते. ज्या ठिकाणी आपण अनौपचारिक निरीक्षण करतो तिथे पूर्व चाचणी करता येत नाही, त्याची उपयुक्तताही नाही. ज्या ज्या लोकांचं, ज्या घटनेचं आपण निरीक्षण करणार आहोत त्या लोकांना त्याची पूर्वकल्पना दिली तरच त्याचा योग्य अभ्यास आपल्याला करता येतो. अरे हे दिसत नाही का? पहा बरं. पटकन पहा. डेस्कटॉप वर प्रेझेंट नाव आहे. शेअर कर. वरती जावं लागेल शेअर क्लिक कर. दिसते का विचार? दिसतंय का? हो सर. हा हो सर. हा ठीक आहे, कंटिन्यू करतोय मी. हा निरीक्षण पद्धतीचं जेव्हा आपण पूर्व चाचणी करायची असेल तेव्हा एक लक्षात ठेवा की निरीक्षण फक्त औपचारिक निरीक्षणाचा करताच पूर्व चाचणी करता येते. जे निरीक्षण आपण अनौपचारिक पद्धतीने करणार आहोत त्याची पूर्व चाचणी करता येत नाही, शक्य नाही. ज्या उत्तरदात्यांचं, ज्या घटकांचं, ज्या प्रसंगाचं, ज्या घटनेचं किंवा संस्थेचं निरीक्षण पद्धतीने अभ्यास करायचा आहे त्यांना त्याची पूर्वकल्पना दिली तरच आपला पूर्व चाचणीचा उद्देश आणखी निरीक्षणाचा उद्देश सफल होईल. अन्यथा प्रत्येक व्यक्ती वेगवेगळ्या प्रकारे उत्तर किंवा प्रतिसाद देत असतो, वागत असतो, त्या निरीक्षणाचा पूर्व चाचणी करून उपयोग नाही. योग्य वातावरणात उत्तरदात्यांना कल्पना देऊन त्यांना त्या संशोधनाचं स्वरूप समजवून जर आपण पूर्व चाचणी केली तरच निरीक्षण पद्धतीचे सामर्थ्य आणि दोष लक्षात येतील. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या वातावरणात पूर्व चाचणी आपण घेत आहोत तशाच प्रकारचं वातावरण प्रत्यक्ष निरीक्षणाच्या पद्धतीचा वापर करताना असलं पाहिजे, तरच त्या पूर्व चाचणीतून प्राप्त झालेले निष्कर्ष आणि अंतिम निरीक्षणातून प्राप्त झालेले निष्कर्ष अंतिम निरीक्षणामधून यात साम्य राहील. कोणत्याही प्रकारचा पूर्वग्रह न ठेवता किंवा प्री कंडिशन न ठेवता आपण पूर्व चाचणी केली पाहिजे. क्वेश्चनायर, प्रश्नावलीची पूर्व चाचणी नितांत आवश्यकता आहे. प्रश्नावलीची पूर्व चाचणी आपल्याला अनेक प्रकारे उपयुक्त सिद्ध होते. त्या प्रश्नावलीचा लाभ, त्याचा प्रभाव, त्याची उपयुक्तता, त्याचं औचित्य या सगळ्या घटकांचा विचार आपण प्रश्नावलीची पूर्व चाचणी घेऊनच करू शकतो.
मग प्रश्नावलीचं पूर्वचाचणी करताना आपण काय तपासतो? सगळ्यात पहिले तर आपले प्रश्न बरोबर आहेत का? जे प्रश्न आपण विचारणार आहोत. त्याच्यात काही व्याकरणदृष्ट्या, शब्द रचनेच्या दृष्टीतून काही त्रुटी आहे का? त्या प्रश्नांचा जो क्रम आहे तो बरोबर आहे का? ते प्रश्न औचित्यपूर्ण आहेत का? ते प्रश्न उत्तरदात्यांना समजतील आणि त्यांना ते स्वीकारतील का? त्याची उत्तरं देतील का? प्रतिसाद देतील का? आणि या प्रतिसादाचं प्रमाण काय राहील? आणि म्हणून प्रश्नावलीची पूर्वचाचणी कोणतीही प्रश्नावली वापरण्यापूर्वी करणं नितांत आवश्यक असतं. मग याच्यामध्ये आपण प्रत्येक घटकाचा विचार करूया. जेव्हा आपण प्रश्नावलीच्या मधल्या प्रश्नांचा अभ्यास करतो पूर्व चाचणीच्या दृष्टीतून, तेव्हा आपण त्या प्रश्नांची भाषा हा सगळ्यात महत्वाचा घटक असतो. कधी कधी ज्या शब्दांमध्ये आपण प्रश्न विचारतो, ज्या वाक्यरचनेने आपण प्रश्न विचारतो, त्याचा आपल्याला आकलन होतो, पण उत्तरदात्यांना होत नाही. आपण ज्या हेतूने प्रश्न विचारतो, तो आपल्या मनात असणारा हेतू आणि उत्तरदात्याच्या मनात असणारा हेतू याच्यामध्ये विसंगती असते. ज्या पद्धतीने आपण प्रश्न विचारतो, त्या पद्धतीने विचारलेला प्रश्न उत्तरदात्यांना आवडेल किंवा नाही याचा विचार आपल्याला करता येतो. त्या प्रश्नावर उत्तरदात्याचं आणि प्रश्नावली वापरणाऱ्याचं एकमत होणं अत्यंत आवश्यक असतं. अभ्यासाला धरून असणारेच प्रश्न आपण विचारले आहेत का, की काही गैरलघु प्रश्न विचारले, हेही आपल्याला तपासता येते. आणि प्रश्नांची अचूकता देखील आपल्याला तपासता येते. व्याकरणदृष्ट्या प्रश्न अत्यंत योग्य आणि अचूक असणं नितांत आवश्यक आहे. कधी कधी प्रश्नामध्ये असणाऱ्या वाक्यरचनेच्या व्याकरणाच्या त्रुटीमुळे प्रश्न हास्यास्पद होतात. लोकांना ते प्रश्न वाचून काही कळत नाही किंवा लोक भलतेच उत्तरं देतात. आणि म्हणून टेन्स, काळाच्या संदर्भातला अचूकता, संदर्भाच्या संदर्भातली अचूकता, शब्दांची अचूकता, एखादा शब्दाचा आपल्याला अभिप्रेत असणारा अर्थ आणि उत्तरदात्याला अभिप्रेत असणारा अर्थ याच्यामध्ये खूपच फरक असतो. त्याला आपण असं म्हणू शकतो की शब्दांच्या उपयुक्ततेमुळे निर्माण होणारी विसंगती, ही विसंगती आपण टाळली पाहिजे. आपल्याला ज्या शब्दाचा जो अर्थ लागतो तोच अर्थ समोरच्या माणसाला लागेल का? कधी कधी असं होत नाही, कारण प्रत्येक ठिकाणी भाषेमध्ये समाज रचनेमुळे किंवा इतर कोणत्या कारणामुळे शब्दांचे अर्थ बदलत जातात. आणि ज्या विशिष्ट घटनेला लक्षात घेऊन आपण प्रश्न विचारतो, त्या घटनेच्या संदर्भात ते प्रश्न अचूक असले पाहिजेत. प्रश्नांचा क्रम तर नेमकाच असला पाहिजे. कधी कधी चुकीच्या क्रमाने प्रश्न विचारलेत की फार मोठा गोंधळ होतो. कधी कधी उत्तरदाते नाराज होतात, त्यांच्या मनात संदेह निर्माण होतो. एखाद्या बाईला आपण विचारलं, विवाहित आहात का? तिने नाही म्हणल्यावर तुम्हाला किती मुलं आहे असा जर आपण प्रश्न विचारला तर काय होईल याचा अंदाज प्रत्येकालाच येऊ शकतो. आणि म्हणून प्रश्नांचा क्रम अत्यंत बरोबर अचूक असला पाहिजे. प्रश्नांचा क्रम चुकला की उत्तरदात्यांचा क्रम चुकतोच. ज्या संदर्भात प्रश्न विचारतोय त्या संदर्भात तो प्रश्न बरोबर असला पाहिजे. कधी कधी सामाजिक संदर्भामध्ये एखादा प्रश्न अत्यंत आक्षेपार्ह असू शकतो. मग अशा वेळेला असा प्रश्न आपण विचारून उत्तरदात्यांना नाराज करतो, त्यांना आपल्याबद्दल त्यांच्या मनात संदेह निर्माण होतो किंवा त्यांच्या मनात आपल्याबद्दल अनुत्सुकता निर्माण होतो. हे टाळलं पाहिजे. प्रश्न औचित्यपूर्ण असले पाहिजे. भाषेच्या स्वरूपामध्ये, प्रश्नांच्या रचनेमध्ये, प्रश्नांच्या स्वरूपामध्ये, त्यामध्ये जर समजा औचित्य नसेल, त्याच्यातून कोणाचा अपमान होणार असेल, कोणाला तरी कशा प्रकारे दुखावणार असू, तर असे प्रश्न विचारू नये आपण. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याला उत्तर द्यायचं आहे, त्याला ते प्रश्न समजतात का? जर त्याला ते समजत नसतील तर या प्रश्नांचा काही उपयोग नाही. याला आपण साधारणपणे स्वीकृतीची पातळी म्हणतो. एक नेहमी लक्षात ठेवा, ज्या उत्तरदात्याला प्रश्नांचा अर्थ समजला तोच त्याचं उत्तर देतो. ज्या उत्तरदात्याला प्रश्नाचं नेमकं आकलन झालंय त्याचं तो नेमकं उत्तर देतो. आणि म्हणून आपण कोणते प्रश्न कशा प्रकारे लिहिले आहेत, कशा प्रकारे विचारले आहेत याची चाचणी केली असेल तर उत्तरदात्यांच्या संभाव्य प्रतिक्रिया आपल्याला आगाऊ कळतात आणि त्यामुळे कोणते प्रश्न टाळायचे, गाळायचे हे आपण ठरवू शकतो. उत्तरदाता आणि प्रश्न विचारणारा यांच्या दोघांच्या मनोभूमिका एकसारख्या जेव्हा होतील, त्यात जेव्हा एक समरूपता येईल, एकरूपता येईल, त्याच वेळेला प्रश्नांचा अर्थ त्यांना समजला असं म्हणता येईल. कधी कधी उत्तरदाता काही एक विशिष्ट कल्पना घेऊनच चालत असतो. मग त्याला आपण काही विचारलं तरी त्याचं उत्तर तेच असतं. मग अशा वेळेला त्याच्या कल्पना, त्याचे विचार, त्याच्या विचार करण्याची शैली याचाही विचार अगोदर करून की अशा प्रकारचा उत्तरदाता आला तरी सुद्धा त्यांनी योग्य ते उत्तर दिलं पाहिजे, याची आपण काळजी घेतली पाहिजे. प्रतिसादाची पातळी एक लक्षात ठेवा, सर्वच उत्तरदाते प्रामाणिकपणे सर्व प्रश्नांची उत्तरं देऊन प्रश्नावली बरोबर भरून देतील ही अपेक्षा अत्यंत गैर आहे. आपण त्याला म्हणतो एरर लेवल किंवा ड्रॉप लेवल. जर समजा 100 उत्तरदात्यांना मी 100 म्हणजे प्रश्नावली दिली तर त्यातून मला जास्तीत जास्त 70 लोक प्रश्नावली भरून देतील, म्हणजे 30% तर ड्रॉपआउट झाले, गळणारे राहिले. या 70 पैकी 20 लोक असे असतील की जे अपूर्ण भरतील, म्हणजे 50च उरल्यात. या 50 पैकी 13 प्रश्नावली अशा असतील की ज्याच्यामध्ये खूपशा त्रुट्या असतील, चुकीची उत्तरं दिली असतील. 37च उरलेत. या 37 पैकी 7 उत्तरदाते असे असतील की ज्यांनी ठरवून मला फसवण्याचा प्रयत्न केलाय, 30च उरलेत.
मग 100 जरी प्रश्नावली दिली तरी प्रत्यक्षात उरले किती होऊन 30% मग हा आपला खऱ्या अर्थाने सक्सेस रेट आहे, यशस्वीतेचा हा आधार आहे, हा एक क्रम आहे. हे लक्षात घेऊनच आपण उत्तरदात्यांकडून कोणत्या प्रकारचा प्रतिसाद मिळू शकतो याचा विचार केला पाहिजे. उत्तरदात्याला त्याचं मत मांडण्याचं पूर्ण स्वातंत्र्य दिलं पाहिजे. प्रश्न जर फार लांबलचक 4-5 ओळींचा असेल तर लक्षात येत नाही. कमीत कमी शब्दात त्याचा एक नियम आहे 7 ± 6 म्हणजे छोट्यातला छोटा प्रश्न हा एका शब्दाचा असू शकतो 7-6. मोठ्यातला मोठा प्रश्न हा 7+6 म्हणजे 13 शब्दांचा असू शकतो. जेव्हा शब्दांची संख्या वाढते, प्रश्नाची लांबी वाढते, उत्तरदाता गोंधळात पडतो, उत्तर देत नाही, टाळतो किंवा तो काहीतरी चुकीचं उत्तर देतो. त्याचं आकलनाची क्षमता लक्षात घेऊन, त्याचा सहभाग लक्षात घेऊन, त्याची सहकार्य करण्याची इच्छा लक्षात घेऊन जर आपण प्रश्न विचारले तर उत्तम प्रकारे आपल्याला चांगली माहिती मिळू शकते. प्रश्नावली तंत्र यशस्वी होऊ शकतं. प्रश्नावली तंत्राला उत्तम प्रकारे वापरायचं असेल तर पूर्वचाचणी कशी करायची? तर सगळ्यात पहिले प्रातिनिधिक स्वरूपाच्या उत्तरदात्यांची निवड करा. आपल्या संपूर्ण नमुन्याच्या आकारात जेवढे उत्तरदाते आहेत त्याच्या प्रमाणामध्ये योग्य प्रमाणातच उत्तरदात्यांची निवड करा. फार कमी 2-4 लोकांना प्रश्नावली दिली, त्यांनी होकार दिला म्हणजे झालं तर आपण चुकत आहोत. त्या उत्तरदात्यांना आपले प्रश्न समजू शकतात किंवा ज्यांना आपण समजावून सांगू शकतो आणि ते समजल्यावर योग्य उत्तर देऊ शकतात असेच उत्तरदाते या पूर्व चाचणी करता निवडा म्हणजे आपल्याला आपल्या प्रश्नावलीचे दोष समजू शकतील. उत्तरदाता हा परिपक्व मनाचा असला पाहिजे, सहकार्य करण्याच्या वृत्तीचा असला पाहिजे आणि त्यांनी स्वतंत्रपणे आपल्या प्रश्नांची उत्तरं विनाकारणच वेगळ्या प्रकारे त्याचा अभिप्राय लिहिण्याचा प्रयत्न करू नये याची जर काळजी घेतली तर आपल्याला प्रश्नावलीची पूर्व चाचणी चांगल्या प्रकारे करता येईल. मुलाखत तंत्राची सुद्धा पूर्व चाचणी आवश्यक आहे. उत्तरदात्यांकडून ज्याची मुलाखत घेतो त्याच्याकडून योग्य प्रतिसाद मिळण्याकरता, त्याची मनोभूमिका, त्याचा दृष्टिकोन समजून घेण्याकरता, कोणत्या प्रश्नांना तो चुकीची उत्तरं देणार आहे याचा आगाऊ कल्पना येण्याकरता किंवा कोणत्या प्रश्नाची उत्तरं देणार नाही हे समजून घेण्याकरता, कोणते प्रश्न त्याला आक्षेपार्ह वाटू शकतात हे लक्षात घेण्याकरता आणि या प्रश्नांना बदलण्याकरता, याचं दुरुस्त करण्याकरता आपल्याला मुलाखत तंत्राची ही पूर्व चाचणी केली पाहिजे. मग या मुलाखत तंत्राकरता आपण काय करतो तर आपण आगाऊ एक प्रश्नसूची तयार करतो, त्याला आपण इंटरव्ह्यू शेड्यूल असं म्हणतो. केवळ औपचारिक मुलाखतींकरताच ही प्रश्नावलीची पूर्व चाचणी होऊ शकते, प्रश्नसूचीची पूर्व चाचणी होऊ शकते. जर मुलाखत अनौपचारिक स्वरूपाची असेल तर निश्चितपणे त्याला क्रम नसतो, त्याला दिशा नसते आणि त्याच्यामुळे पूर्व चाचणी होऊ शकणार नाही. ज्यांची मुलाखत सूचीची पूर्व चाचणी करायची आहे त्याच्याबद्दल आधी उत्तर देताना कल्पना द्या, त्यांना सहभागी व्हायला सांगा की मी तुमची मुलाखत देताना सामान्यपणे असे प्रश्न विचारले तर तुम्हाला चालेल का? यातले कोणत्या प्रकारचे प्रश्न तुम्हाला आक्षेपार्ह वाटू शकतात, तुमच्यासारख्या इतर लोकांना आक्षेपार्ह वाटू शकतात याचा विचार केला तर उत्तरदाता आपल्याला मुलाखत सूचीतल्या त्रुटी सांगू शकतो आणि त्याच्या संमतीने जर आपण ही गोष्ट केली तर आपली प्रश्नावली अधिक परिपूर्ण आणि अर्थपूर्ण होऊ शकते. माझ्या मित्रांनो, अशा प्रकारे आपण जर आपल्या प्रत्येक साधनाचा त्याच्या माध्यमातून आपण माहिती संकलित करणार आहोत, जर पूर्व चाचणी केली, अभ्यासाच्या अगोदर एक चाचणी अभ्यास आपण केला तर आपल्या संशोधनाला खोली, दिशा आणि दर्जा निश्चितपणे प्राप्त होऊ शकतो. संशोधन यशस्वी होऊ शकतं. केवळ पदवी मिळविण्याकरता संशोधन करण्याचा आपला जर हेतू असेल तर हे काहीच केलं नाही तरी सुद्धा चालणारच आहे. परंतु मला असं वाटतं कुठल्याही अभ्यासाचा उद्देश ज्ञानप्राप्ती हा आहे. तुमच्याही मनात तोच असेल अशी मला खात्री आहे. एवढं सांगून थांबतो. धन्यवाद. कोणाला काही प्रश्न विचारायचे असतील तर आपण विचारू शकता. कोणाला काही प्रश्न विचारायचे असतील तर आपण विचारू शकता. गुड आफ्टरनून सर. हा, गुड आफ्टरनून. बोला. सई कुलकर्णी सर. सर, माझा एक प्रश्न होता की आपण पायलट स्टडीचं जेव्हा प्रेझेंटेशन करतो तेव्हा हायपोथेसिस टेस्टिंग करण्याची गरज असते का? जो आपण पायलट स्टडी मध्येच आपल्याला आपल्या उपसिद्धांताची किंवा हायपोथेसिसची त्रुटी किंवा त्याचं सामर्थ्य लक्षात येऊ शकतं. पायलट स्टडी मधून तर लक्षात आलं की काही ठराविक गोष्टी आपण सिद्ध करू शकणार नाही आहोत, तर मग त्याच्यावर आधारित जर आपला उपसिद्धांत असेल तर त्याला आपण त्याची पुनर्रचना करू शकतो, तो टाळू शकतो, गाळू शकतो किंवा त्यात सुधारणा करून नव्याने लिहू शकतो. आणि म्हणून उपसिद्धांत किंवा उद्दिष्ट ठरविण्यापूर्वी आपला चाचणी अभ्यास करणं नितांत आवश्यक असतं. येस सर. आणखी कोणाला काही विचारायचं आहे का? सर, गुड इव्हनिंग. हा, बोला. सर, भरपूर वेळा काय होतं की प्रश्न आपण विचारतो, आपल्याला उत्तर पण मिळतात, पण ती उत्तर कधी कधी ते म्हणजे एकदम काय म्हणतो त्याला, इमानदारीने जो काही डेटा आहे प्रामाणिकपणे दिलेली नसतात. बरोबर.
की नाही. ते देतात. मागच्या वेळेला मी जेव्हा प्रश्नावलीबद्दल व्याख्यान दिलं तेव्हा सांगितलं होतं की प्रश्नावलीमध्ये नेहमी काही खुबीदार सूचक प्रश्न असे असले पाहिजे की जे फक्त आपल्या लक्षात येतात. जर समजा प्रश्न क्रमांक 3 आणि 13चं उत्तर होकारार्थीच आलं पाहिजे, म्हणजे 3चं उत्तर जर होकारार्थी आहे तर 13चं उत्तर सुद्धा होकारार्थी यायला पाहिजे. असं असताना 3चं उत्तर हो आणि 13चं उत्तर नकारार्थी दिलं असेल तर आपण समजायला पाहिजे की प्रश्नावलीचं उत्तर भरून देणाऱ्या उत्तरदात्यांनी आपल्याला सहकार्य केलं नाही. याला म्हणतात ट्रिकी क्वेश्चन्स, चातुर्याने लिहिलेले प्रश्न. आपली प्रश्नावली अचूकपणे उत्तरदात्यांनी भरून दिली आहे किंवा नाही हे तपासण्याकरता अशा प्रकारच्या प्रश्नांची, म्हणजे समजा जर 40 प्रश्न असतील तर 4 प्रश्न अशा प्रकारचे असले पाहिजेत की ज्यांची उत्तरं इतर प्रश्नांची जर सुसंगत नसतील तर तो प्रश्नावली काही उपयोगाची नाही. हे नाही तंत्र आपण वापरू शकतो. साहेब मला हा, मी अचूकपणे उत्तर दिलं ते काहीतरी स्कॅम झालेलं आहे. कुठं? जिथे आपण समजा एखाद्या संस्थेत माहिती घेतोय, आर्थिक बाबीचा स्कॅम झालेला आहे काहीतरी, बरं. आणि तो आपण प्रामाणिकपणे आपण पण मांडला तर भरपूर राजकारणी लोक किंवा हो, पण आता तिथले अशा प्रकारचा अभ्यासाला विषय घेण्यापूर्वी याचा विचार करतो की आपण याचे आपल्याला कोणते त्रास होऊ शकतात, आपण ह्या बरोबर त्रासांना सहन करू शकतो का. आणि म्हणजे जेव्हा आपण अशा संवेदनशील विषयांचा अभ्यास करतो त्याचे संभाव्य परिणाम सुद्धा आपण लक्षात घेतले पाहिजेत, नाही का. बरोबर. ठीक आहे. आणखी कोणाला काही विचारायचं आहे का? ठीक आहे, मग धन्यवाद. हा, प्लीज.